आणि आता बातमी आहे भाजपचे आमदार परिणय फुकेंची। भंडारातल्या स्थानिक राजकारणावरून फुकेंनी शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य केलं आणि यानंतर शिवसेनेचा भडका उडाला। 12 तासांच्या आत फुकेंनी माफी मागावी, नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा शिंदेंच्या नेत्यांनी दिलाय। बघूयात नेमकं काय घडलं। मला हे पक्का माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। यांना आवाहन करतो की त्यांनी 12 तासाच्या आत जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा आम्ही आपल्या शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देऊ। शिवसेनेचाही बाप मीच या वाक्यामुळे भाजपचे आमदार परिणय फुकेंविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। स्वतःला शिवसेनेचा बाप सांगणाऱ्या फुकेंनी 12 तासांच्या आत माफी मागावी, नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा अल्टिमेटमच भंडाऱ्याचे शिंदे गटाचे नेते संजय कुंभलकरांनी दिलाय। काही लोकांनी माझ्यावर आरोप सुद्धा लावले की असं झाला तसं झाला, पण मी काही कोणाच्या आरोपांना काही किंवा कोणी माझ्यावर खापर फोडली, पण त्याविषयी मला हे निश्चितच माहित झालं की कारण कसं असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं, पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं, काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं, आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्का माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। कोणीही अवैध बाप बनण्याची भाषा जो वापरत आहे आणि जी भाषा त्यांनी वापरली आहे ती अत्यंत निंदनीय आहे। त्यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे। स्वतः नागपूर जिल्ह्यातून या भंडारा जिल्ह्यात आलेलं एक पार्सल, ज्यांना लोक पार्सल 1.5 फुट्या असे शब्द वापरतात, अशा एक व्यक्ती ज्यांना सामाजिक भान नाही आहे, आम्ही परिणय फुके यांना आवाहन करतो की त्यांनी 12 तासाच्या आत जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा आम्ही आपल्या शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देऊ। इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी सुद्धा हल्लाबोल केला। 2 मुलांना घेऊन बायको दारोदारी फिरते, आधी त्या मुलांचा बाप हो अशी बोचरी टीका पेडणेकरांनी केली। फुके प्रणय फुकेला म्हणावं, 2 मुलांना घेऊन परिणी हा तेच 2 मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते, त्याचा पहिला बाप हो, मग दुसऱ्यांचे बाप बन। फुके तो फुकेच, काही बोलतो। शिवसेनेचा बाप एकच आहे की ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला ते आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। अशा या फालतूच्या वल्गना मला वाटते काही अशा लहान लोकांनी करण्याची आवश्यकता नाही। अगोदरच महाराष्ट्रामध्ये दररोज अशी काहीतरी वादग्रस्त विधानं करून मला वाटते चर्चेत राहण्याची एक होड लागलेली दिसते सगळीकडे, आणि म्हणून त्या सगळ्यांना माझी या ठिकाणी विनंती राहील की आपण आता अशा ठिकाणी वादग्रस्त विधानही टाळली पाहिजेत। परिणय फुके आणि भोंडेकर हे दोघेही महायुतीचेच नेते असले तरी अंतर्गत धुसफूस याआधी सुद्धा चव्हाट्यावर आलेलीच आहे। फुकेंनी माफी मागून विषय संपवावा तसं पत्रच मुख्यमंत्र्यांना लिहिणार असल्याचं शिंदेंचे आमदार भोंडेकर म्हणाले। हा नक्कीच निषेधार्थ वक्तव्य आहे। ह्या पक्षाचा बाप फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्यांनी निर्माण केलेला हा पक्ष आहे। तीव्र भावना आहेत की असा कोणी एखादा व्यक्ती कसं म्हणू शकते का मी बाप आहे, याचा निषेधार्थ सगळेच आम्ही निषेध करतोय। त्यांनी याच्यावर माफी मागून हा विषय थांबवला पाहिजे, जेणेकरून हा विषय शिवसैनिकाच्या भावना अजून तीव्र होऊ नये। कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आईला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं, आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात, त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं। आता ठीक आहे, म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं, तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे, पण पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही। त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे।
आता भंडाऱ्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत खटके का उडतायत आणि फुकेंनी थेट मीच शिवसेनेचा बाप आहे असं का म्हटलं, तर त्याचं कारण आहे नुकतीच भंडारा जिल्हा सहकारी बँकेची झालेली निवडणूक. महायुतीच्या पॅनलनं भंडारा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढवली. 21 पैकी 17 महायुतीचे उमेदवार यामध्ये जिंकले. 17 पैकी 11 भाजपनं जागा जिंकल्या तर 4 पैकी 2 जागा शिंदेंच्या शिवसेनेनं जिंकल्या. पण या निवडणुकीत भाजपनं दगा दिल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला. आता यापुढे स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपसोबत लढणार नाही, तसंच भंडाऱ्यात भाजपला मदतही मिळणार नाही अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय कुंभलकरांनी घेतली. स्थानिक पातळीवर आम्ही शिवसेना पक्ष म्हणून निर्णय घेतला आहे की स्थानिक पातळीवर यानंतर आम्ही युतीमधील जो घटक पक्ष, ज्या घटक पक्षाने आमच्यासोबत दगाफटका केला त्यांच्याकडून आम्ही कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करणार नाही आणि आमच्याकडूनही काही सहकार्य त्यांना मिळेल याची अपेक्षा त्यांनी करू नये, असं स्पष्ट मत मी तुमच्यासमोर तुमच्या माध्यमातून मांडत आहे. नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेचा निशाणा हा परिणय फुकेंवरच होता. याच टीकेला उत्तर देताना आई आणि वडिलांचं उदाहरण देऊन स्वतःलाच शिवसेनेचा बाप सांगून फुके आता अडचणीत आले. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.